तो ध्यास घेऊन 90 साली आलो होतो, तो ध्यास घेऊन पुढे चाललो. यातच माझी वाटचाल होती. कोण बरोबर आला तर त्याला बरोबर घेऊन गेलो, तो कोण सोडून गेला तर त्याचंही चित्र मी मानलं. दीपक आबा बाजूला गेले पण मला आजही दुःख नाही. त्याला सुद्धा चुकून आला होता. गयाकडे राखले तयार होतो. गया राखायला गेला का लहानपण नाही कोण माहित आहे तुम्हाला. आपण रानात गेल्यावर चारायला जनावर गेल्यावर दिवस मावळताना ज्यावेळी आपण गाया घेऊन निघतो त्यावेळी एखादं आपलं वासरू दुसऱ्या कळपात निघून जात आणि ती परत जाऊन सध्याकडे हुडकून काढावं लागतं. पुन्हा आणून त्या आपल्या दावडीला बांधावं लागतं. हे चुकून झालेलं वासरू होतं. पुन्हा जाय त्या कळपात गेल्याला शेका पक्षाशिवाय नाही कर्म त्याच्या काही नादार लागायला. त्याला कर्माच करणं आपल्यापेक्षा उगत ये बा आम्हाला कर्माच करण्याला जी नादच नाही तिच्या नादाला लागलं फाटी सोडून दुसरं लगीन करू काय त्याचा नाद करायला नको आपल्याला. पण ही निवडणूक अशी नव्हती. याची जाणीव मला 1 महिना अगोदर झालेली होती. ते सांगून मला लागली की निवडणूकच होणार होते. कोणत्याही किमतीवर शाजी बापूचा पराभव झाला त्याविषयी फक्त सांगोल्याची माणसं कामाला लागली नव्हती तर संपूर्ण महाराष्ट्राचे विरोधाचे सगळे नेते कामाला लागले. आणि एका माझ्या मित्राला जाणीवपूर्वक एका मोठ्या नेत्यानं ज्याला राष्ट्रीय नेता आपण म्हणतो नाव कुणाचं घ्यायचं मला नाही, अशा नेत्यानं त्या नेत्याला सांगितलं तुझा पराभव होणार आहे पण मी तुला पुन्हा आमदार केल्याशिवाय राहत नाही. एकदा आमदार केले पुन्हा दुसऱ्यांदा तुला आमदार करतो पण शाजीला पाडायचं असेल तर तुला उभा राहावं लागेल. आणि एवढ्यासाठी तुम्ही उभा राहा. प्रश्न मी जिंकलो का मी हारलो याचा नव्हता प्रश्न. एका ध्येयानं आपण वेळ होऊन या तालुक्याच्या जनतेची सेवा करायच्या, सांगोला तालुक्याचा विकास करायचा. सांगोला तालुका दुष्काळाच्या खाईत पडलेला तालुका. गेली 52 सालापासूनच्या निवडणुका बघत आलो तर 17-18 महिन्याचा काळ संपला तरी या सांगोला तालुक्याला सत्तेची कधी आपल्याला आमदारकी कधी मिळाली नाही. 52 पासून बाई गणपतरावजी देशमुख निवडून आले, विरोधातच बसले. 95ला मी तुम्ही मला आमदार केलं. मी सुद्धा त्यावेळी विरोधात बसलो कारण मी काँग्रेसचा आमदार होतो आणि सरकार आलं होतं शिवसेना भाजपचं सरकार आलं. मी विरोधात कालची एकच आमदारकी आपल्याला अशा मिळाली. आमदार आपण झालो शिवसेनेतून झालो आणि आपण सत्तेच्या बाजूला बसलो. पहिली 2.5 वर्ष आपण सत्तेच्या बाजूला बसलो. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब झाले. कोरोनाचा काळी त्याच काळात आला पण 2.5 वर्षाच्या कालखंडात कुठंतरी प्रत्येक आमदाराची शिवसेनेचा भावना होत चालली. कामं तर आपले मतदारसंघाचे व्हायला तयार नाहीत, विकासाचा निधी मिळायला तयार नाही. परंतु एका बाजूनं मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे पण दुसरे पक्ष मित्र पक्ष जे आहेत ते आपल्याला कुरतडायला लागले. त्याने हळूहळू शिवसेनेला संपवायला लागले. ही जाणीव झाल्यानंतर या राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्य एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही 40 आमदारांनी उठावले. हा उठावच होता कोणत्या कारणासाठी तर उठाव होता एक तत्व जे होतं हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी घालून दिलेलं ते तत्व अध्यात्म 19 साली निवडणूक झाल्यावर बोललं गेलं. आणि पुन्हा चांगल्या मार्गावर खरा मार्ग जो दाखवला होता तो रस्ता हिंदुत्व सम्राटांनी दाखवला. त्या रस्त्यावर आम्ही 22 साली पुन्हा रोड कामाला लागला. 2-2.5 वर्षात जगाच्या पाठीवर 5,500 कोटी रुपये निधी देणारा तालुका कोणता आहे? मला फक्त माझ्या तरुण मित्रांना प्रश्न आहे. एक तालुका तुम्ही द्या. एक योजना आपली शिल्लक राहिली नाही, एक काम शिल्लक राहिली. पाण्याचे सगळे पैसे संपून टाकले 2 वर्षात संपून टाकले. अजूनही 2 वर्ष फक्त ते उजनीचं पाणी एकदा खेळायला लागलं आणि म्हैसाळ टेंबूच्या नव्या नळ्या पुरायचं काम चालू आहे.
ते सगळे कामगार तर या तालुक्यात तुम्हाला कुठेही जिरायत 1 एकर दिसणार. तो ध्यास घेऊन 90 साली आलो होतो, तो ध्यास घेऊन पुढे चाललो. यातच माझी वाटचाल होती. कोण बरोबर आला तर त्याला बरोबर घेऊन गेलो, तो कोण सोडून गेला तर त्याचंही चित्र मी मांडलं. दीपक आबा बाजूला गेले पण मला आजही दुःख नाही. त्याला सुद्धा चुकून आला होता. गया कधी राखले तयार होतो, गया राखायला गेला का लहानपण नाही कोण माहित आहे तुम्हाला. आपण रानात गेल्यावर चारायला जनावर गेल्यावर दिवस मावळताना ज्यावेळी आपण गाया घेऊन निघतो त्यावेळी एखादं आपलं वासरू दुसऱ्या कळपात निघून जात आणि ते परत जाऊन संध्याकाळी हुडकून काढावं लागतं, पुन्हा आणून त्या आपल्या दावणीला बांधावं लागतं. हे चुकून झालेलं वासरू होतं, पुन्हा जाय त्या कळपात गेल्याला शेका पक्षाशिवाय नाही कर्म त्याच्या काही नादार लागायला. त्याला कर्माच करणं आपल्यापेक्षा उगत ये बा आम्हाला कर्माच नाही लागा. जी नादत नाही तिच्या नादाला लागलं फाटती सोडून दुसरं लगीन करू काय त्याचा नाद करायला नको. आपल्याला सत्ता मिळेल किंवा नाही मिळेल, सत्तेचा डोबी मी नाही, सत्ता नको. धबधबा महाराजा शहाजी पटनाचा जिवंत आहे आणि माझा शेवटच्या स्वतःपर्यंत माझा हा धबधबा जाणार नाही याची मला खात्री आहे. कारण मी प्रामाणिकपणे राजकारणात वावरतो सर्व पक्षाला. ह्या प्रामाणिकपणातून काहीही नगरपालिकेची निवडणूक लढवतो.